नमस्कार सर्वांचे चॅनलवर सहर्ष स्वागत। अत्यंत महत्त्वाच्या बातम्या 1 जानेवारी 2024 पासून हा निर्णय शेतकरी मित्रांसाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक नक्की करा। केंद्र सरकारकडून परवानगी, सीसीआयशी होणार करार, काय बातम्या आहे डिटेलमध्ये बघूयात। तर कापसाचे दर दबाव असल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक मेटाकुटीला आलेले आहे। त्यामुळे बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत शासनाने खरेदी केंद्रे उघडावीत अशी मागणी उत्पादकाद्वारे होत होती। अखेरीस महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचा पाठपुरावा आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सीसीआयचा सब एजंट म्हणून खरेदीस मान्यता दिली आहे। एकंदरीत बघितलं तर एक चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे। यानंतर विदर्भात नव्या तुरीला जे 9,000 पर्यंत दर मिळालेला आहे। तुरीचा बाजारभावात आवक दाखल झालेली आहे। बाजारात सध्या बघितलं तर तुरीला जवळपास 7,000 ते 9,000 रुपये मार्केट आहे। जुन्या तुरीला त्याच दरम्यान मार्केट आहे। एकंदरीत ओलावा कमी असल्याचे कारण देत जुन्या तुरींना 9,300 ते 9,700 असा दर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बाजारभाव जर बघितले तर जे आहे कांद्याचे मार्केट सध्या कमी झालेले आहे, त्याचप्रमाणे कापसाचे मार्केटसुद्धा त्याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे।